हजारांचं मुघल सैन्य आणि फक्त 1,000 मराठी. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घडली एक अशी लढाई जिथे तलवारींपेक्षा जास्त धार होती बुद्धीची. ही आहे उंबरखिंडीची लढाई. गनिमी काव्याचा एक उत्तम नमुना. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या महाबलाढ्य शत्रूचा कोथळा बाहेर काढला तेव्हा महाराजांच्या पाठीशी ढालीसारखा उभा होता तो महाबलाढ्य अजिंक्य सह्याद्री. या सह्याद्रीच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत शिवरायांनी मुघलांच्या बलाढ्य सैन्याचा कमीत कमी मावळ्यांनिशी आणि कमीत कमी वेळेत गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा वापर करून सपशेल पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठमोठ्या शत्रूंना अगदी सहज मात दिली होती हे कारतलब खानाला चांगलंच ठाऊक होतं. म्हणूनच त्याने आपल्या सोबत तब्बल 20,000 सैनिकांची बलाढ्य फौज, घोडदळ, छोट्या तोफा, बंदुका, डेरे, हत्ती, घोडे आणि बैल असा सारा मजबूत लवाजमा घेतला होता. आजूबाजूच्या घनदाट जंगलामुळे सभोवताली असलेल्या उंच टेकड्यांमुळे मराठ्यांना निसर्गाचं नैसर्गिक संरक्षण मिळालं होतं. इतक्यात खान सैन्यासह ऐन खिंडीत येऊन पोहोचला. आता काही झालं तरी खिंडीतून पुन्हा माघारी जाणं शक्य नव्हतं. मराठ्यांनी हीच संधी साधत गनिमी काव्याचा वापर करून खानाच्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. खानाची एवढी मोठी फौज मुठभर मावळ्यांकडून सपासप कापली जाऊ लागली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्राला दिलेल्या स्वातंत्र्य आणि स्वराज्याच्या मंत्रातून महाराष्ट्राच्या मातीतल्या अनेक पिढ्या घडल्या. हाच महाराष्ट्राच्या मातीतला इतिहास नव्याने येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना कळावा आणि कायम छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं की त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहावं ते मुठभर मावळ्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य, स्वराज्यातील गडकोट, अभेद्य सह्याद्री आणि शिवाजी महाराजांनी लढण्यासाठी वापरलेलं अत्यंत महत्त्वाचं युद्धतंत्र गनिमी कावा. गनिमी काव्याचा हा पराक्रम आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.